नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या चॅनलवर. आज आपण RWA मॉकचे ॲनालिसिस करूया मॅथ्सचं. तर चला बघूया. क्वेश्चन पहिला, गोले का वक्रपृष्ठीय क्षेत्रफल ज्ञात कीजिए जिसकी त्रिज्या 32 सेंटीमीटर है और पाय 3.14 सेंटीमीटर स्क्वेअर है. तर आपण याचं गोले का वक्रपृष्ठीय क्षेत्रफळ 4πr स्क्वेअर असते. एरिया 4πr स्क्वेअर असतो, फॉर्म्युला असतो याचा. तर आपण यामध्ये संख्या टाकूया. 4 पायची किंमत 3.14 दिलेली आहे, 3.14 आणि r स्क्वेअर त्रिज्याचा स्क्वेअर 32 गुणिला 32. 32चा स्क्वेअर होतो 1024. 1024 चूक 4 गुणिला 3.14 गुणिला 1024. 1024 चूक 4096. 4096 गुणिला 3.14. आता आपण डिजिटल सम लावूया. 9 गेले, 6 4 10, 1 4 1 5 3 8, 1 गुणिले 8 8. डिजिटल समची संख्या 8. तो ऑप्शन मध्ये बघूया आपण. 7 2 9, 6 1 7 1 8 आणि 1 9 आणि 1 5 राहिले. हे नाही तो ऑप्शन उत्तर. 4 4 8 आणि 1 9, 6 2 8 आणि 1 9 5. हे पण नाही येत. 8 आणि 1 9, 6 2 8 आणि 1 9, 4 4 8. हे झालं 8. हे येऊ शकते. 6 2 8 आणि 1 9, 4 6 10 आणि 1 11 आणि 4 15 15 म्हणजे 6. हे पण नाही येत. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन, संख्या 1829 ची पावर 42 के इकाई स्थान पर कौन सा अंक होगा. तर आपण याला सोडूया. 1829 ची पावर 42. पावर कमी करण्यासाठी आपण त्याला अपॉन मध्ये 4 देतो. 4 10 40 राहिली, इथं 2 राहिले शिल्लक. 1829 ची पावर 2. तर आपल्याला इकाई अंक स्थान पाहायचं आहे. तर याचा इकाई अंक आहे 9. 9चा स्क्वेअर 81. 81चा इकाई अंक 1 येतो. आन्सर आलं 1. 42 ला 4 न काटून आपण पावर 2 राहते. 9 इकाई अंक पाहण्यासाठी फक्त युनिट डिजिट आपण चेक करतो. 9चा स्क्वेअर 81. 81चा युनिट डिजिट 1. आंसर इकाई अंक 1. नेक्स्ट क्वेश्चन, एक उम्मीदवार को किसी चुनाव में 57% वोट मिलता है और वह दूसरे उम्मीदवार को 6524 वोटों से हरा देता है. यदि वह केवल 2 उम्मीदवार है तो हारे हुए उम्मीदवार को कितने वोट मिले. एक उम्मीदवार को किसी चुनाव में 57% वोट मिळते. धरूया आपण, मानूया एला 57% वोट मिळाले. 2च उमेदवार आहेत. तर बीला 43% उमेदवार वोट मिळणार. टोटल 100. तर वह दूसरे उम्मीदवार को 6524 वोट से हरा देता है. याचा अंतर किती आहे? 14% वोट हरवलाय. 14% मध्ये किती दिला? 6524. 14 चूक 56 राहिले 9. 14 सकम 84 राहिले 8. 14 सकम 84. 466 गुणा एक युनिटची व्हॅल्यू 466. तर आपल्याला हरे हुए उमेदवार को कितने वोट मिले विचारलेलं आहे. हरलेल्याला 43% वोट मिळाले होते. 43 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 466 गुणिला 43. 4 सकम 24, 3 सका 18, 258, 258 25, 283, 28. 43 चूक 4 चूक 16, 3 चूक 12, 172, 28, 200 इतके वोट मिळाले. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 15 वर्षों में चक्रवृद्धि ब्याज के तहत कोई राशि अपने आप की 2 गुनी हो जाती है. कितने वर्षों में यह अपने आप की 4096 गुना हो जाएगी. 15 वर्षात 2 गुनी होती. 1 ची 2 होती 15 वर्षात.
4096 गुणा, तर 4096 म्हणजे 2ची पॉवर 12, 2ची पॉवर 12 म्हणजे 4096. 15 वर्षात होती. इकडे 15 वर्ष मांडून घेऊ आपण. 15 वर्षात 2 गुणी 2 गुणी हो जाती. तर 4096 गुणी करायसाठी याची पॉवर 12 लागत असते आणि इकडे 12 न गुणा होत असते. 15ला 12 न गुणा करायचं 180. उत्तर आलं 180. नेक्स्ट क्वेश्चन. एक पहिए का अर्धव्यास 22.4 सेंटीमीटर है. 500 परिक्रमा करने में पहिए को कितनी दूरी तय करनी पड़ेगी. एक पहिया आहे, मानला पहिया आहे आपण. अर्धव्यास म्हणजे त्रिज्या, व्यास म्हणजे पूर्ण डायमीटर असतो, अर्धव्यास म्हणजे त्रिज्या. त्रिज्या आहे 22.4 सेंटीमीटर. तर एक परिक्रमा करायला आपण काढू पहिले 2 पाय आर फॉर्म्युला असते त्याचा. पायची व्हॅल्यू 22.7 गुणिले आर रेडियस, रेडियस म्हणजे त्रिज्या 22.4. 7 त्रिक 21, 7 दुनी 14, 22 दुनी 44, 44 दुनी 88, 8 8, 44 त्रिक 132 आणि 8 140, 140. हे पॉईंट इथं. एक परिक्रमा करायसाठी एवढी हे, तर 500 परिक्रमा करायसाठी गुणिला 500. 5 8 40, 7 4, 5 0 0 4, 5 चुक 20 20, 5 8 40, 14 5 70. पॉईंटची कटला. उत्तर आलं 704 मीटर. 704 मीटर. एक परिक्रमा करायसाठी आपण 2 पायरची व्हॅल्यू लावली, 2 पायर मधून आन्सर काढले आणि 500 परिक्रमा करायसाठी त्याच्याशी गुणा केला. एक परिक्रमेशी 14.08 आणि 500 परिक्रमा करायसाठी 14.08 गुणिले 500, 704. पॉईंटशी 0 कटला. नेक्स्ट क्वेश्चन. ए और बी एक साथ एक काम को 12 दिनों में कर सकते हैं. बी और सी एक साथ उसी काम को 15 दिनों में कर सकते हैं. ए और सी एक साथ उसी काम को 20 दिनों में कर सकते हैं. अगर ए बी और सी एक साथ काम करते हैं तो कितने दिनों में काम खत्म हो जाएगा. बरं, ए प्लस बी 12 दिवसात करतात, बी आणि सी 15 दिवसात करतात, ए आणि सी 20 दिवसात करतात. तर आपण याचा एलसीएम घेऊया. 12 पंचे 60, 15 चूक 60, 60 एलसीएम येईन. 12 पंचे 60, 15 चूक 60, 20 त्रिक 60. तर टोटल किती आलं. 5 आणि 4 9 3 12. आणि इकडे टोटल किती काम आहे. 2दा ए आहे, 2दा बी आणि 2दा सी आहे. म्हणजे प्रत्येक माणूस 2दा घेतलेला आहे आपण. ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू 12 आहे, 2दा घेतलेली आहे, तर एकदाची व्हॅल्यू 6 येणार. टोटल काम ए प्लस बी प्लस सी 6 दिवसात काम करतात. तर 60 काम ए बी आर सी एक साथ काम करतात. 60/6 10 दिवसात करतात पूर्ण. आन्सर क्वेश्चन नंबर 6 झाला पूर्ण. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7चा आन्सर काढू आपण. तर आतल्या बॉडमासच्या नियमानुसार आतल्या ब्रॅकेटमधून आपण आन्सर काढतो. तर आधी डिव्हिजन करतो. 15 प्लस 10 अपॉन 80/10. 10 8 80, 15 8 23, 23 आले. 23 हे भागिले 23 राहिला 1, इथे 1 राहिला, 1 ब्रॅकेटमध्ये 1 आला, मायनस 93/3, 31, 31 मधून 1 गेला, 30, 30 आणि 47 77, 77 आणि 96 प्लस 96 173. आन्सर आले 173. पेपरमध्ये डायरेक्ट करायचं. 80/10, 8 8, 15 8 23, 23 भागिले 23 1, 3 31, 31 मायनस 31, 30 आणि 47 77, 77 आणि 96 173. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. 2445 गुणिले 184 टक्के मायनस 2600 गुणिले 172 टक्के प्लस 2075 गुणिले 84 टक्के. तर बेसमध्ये 100चे दोन्ही सगळीकडं, तर आपण एक करूया बेसला. 2445 गुणिले 184 मायनस 2600 गुणिले 172 प्लस 2075 गुणिले 84 अपॉन 100 करायचं आपल्याला. याचं मल्टिप्लिकेशन करूया आपण.
2445 गुणिले 184, 184, 184 पंच 14 70 4 25 720 740 72, 18 चौक 72 4 चौक 16 736, 736 30 806 2 808 880, 18 चौक 72 4 चौक 16 736 736 800 डायरेक्ट गुणाकार करू चालते पहिले. 2445 गुणिले 184, 20 7 2 4 16 2 18 हात चालला 1 4 16 1 17 हात चालला 1 4 1 2 8 1 9 8 45 7 आले 4 8 चौक 32 आणि 4 36 7 आले 3 8 चौक 32 आणि 3 35 7 आले 3 8 2 16 आणि 3 19 5 4 4 2 0 8 7 6 13 आणि 5 18 हात चाला 1 9 5 14 4 18 आणि 1 19 हात चाला 1 9 4 13 आणि 1 14 हात चाला 1 4 मायनस 26 2 52 हात चाले 5 26 7 182 5 187 हात चाले 18 26 1 26 आणि 18 44 2 0 प्लस 21 चूक 84 करू याला आपण दोन भागात तोडू 21 चूक 84 21 पाचा 5 दर्श 21 पाचा 5 दर्श हातचे आले 10 21 साती 47 10 1 57 हातचे आले 15 21 0 0 5 हातचा आला 1 21 दोन्ही 42 आणि 1 43 गुणिला 4 4 25 हातचे आले 2 4 7 28 आणि 2 30 हातचे आले 3 4 25 आणि 3 23 हातचे आले 2 4 3 12 आणि 2 15 14 हातचा आला 1 4 चौक 16 आणि 17 17 43 00. आता यांची आपण ॲडिशन करूया 4,49,880 आणि 1,74,303 4 आणि 5 5 लाख 0 8 11 चाला 1 9 4 13 आणि 14 हात चाला 1 12 हात चाला 1 6 याच्यातून हे मायनस करायचे 0 8 9 13 7 गेले 6 11 4 गेले 7 1 1 7 6 9 आणि खाली 100 असल्यामुळे हे गेला आणि इथं पॉईंट आला 1769.8. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे एग्जाम मध्ये असे क्वेश्चन आला तर सगळ्यात शेवट करायचा. सती और रथिन ने 6:5 अनुपात में किसी पैसे का निवेश किया लेकिन कुछ महीने के बाद सती ने अपना पैसा वापस ले लिया. यदि 12 महीने के अंत में लाभ 7:10 के अनुपात में सती और रथिन के बीच साझा किया गया तो रथिन ने कितने महीने अकेले निवेश किया था. सती और रथिन सती रथिन 6:5 मध्ये निवेश केला होता लेकिन कुछ महीनों बाद सतीने अपना पैसा वापस लिया. किती महिने आपल्याला माहित नाही त्यामुळे आपण एक्स लिहूया तिथं. यदि 12 महीने के अंत में 7:10 आहे लाभ त्याचा तर यानं तर 12 महिने वापरलं ना तर 12 पंचे 60 7:10 10 सकम 60 आहे तर 7 सकम 42 तर 7 सकम 42 तर इथे 6 ला कितीने गुणलं तर 42 होईल 6 7 42 यानं 7 महिने ठेवले 7 महिने यानं 12 महिने ठेवले यानं 7 महिने ठेवले नाही एक्स ची किंमत 7 महिने. तर आपल्याला काय काढायला लावलंय तो रथिनने कितने महीने अकेले निवेश किया. रथिनने 12 महिने केलेले आहे रथिनने 7 महिने यानं निवेश केलेलाच आहे रथिनने 12 महिने केलेले म्हणजे 5 महिने रथिनने 7 महिने यानं काढून घेतले होते तर 12 महिने यानं ठेवल्यामुळं 12 - 7 5 वर्ष रथिनने एकट्याने निवेश केला यानं काढून घेतलं होतं 7 महिन्यातच. आन्सर आलं 5. नेक्स्ट क्वेश्चन. एक आदमी 22 सेकंड में 600 मीटर की दूरी तय करता है. 22 सेकंदात 600 मीटर की दूरी तय करता है. यदि वह 25 मीटर प्रति सेकंड की दर से आधी दूरी तय करता है म्हणजे आधी अर्धी किती आहे 300
300 मीटर दूरी 25 सेकंदात पूर्ण करते. 25 मीटर प्रति सेकंद पूर्ण करते म्हणजे 12 मिनिटात पूर्ण करते. टोटल डिस्टन्स किती? 22 सेकंदात. 300 मीटर 12 सेकंदात केलं, डिस्टन्स पूर्ण केलं, तर मग राहिलं किती? 10 सेकंदात. राहिलेलं 300 मीटर 10 सेकंदात पूर्ण करावं लागेल. तो शेष दूरी को किस गति से तय करना चाहिए? 30 मीटर पर सेकंद मध्ये तय करावं लागेल. 600 मीटर 22 सेकंदात तय केलं. त्यांना अर्ध 300 मीटर 25 मीटर प्रति सेकंद हे केलं, डिस्टन्स ट्रॅव्हल केला, तर 12 सेकंद केलं. तर 22 सेकंदातून 12 सेकंद गेले, राहिले 10 सेकंद. 300 मीटर राहिलेलं 10 सेकंद पूर्ण करावं लागेल. 300 मीटर 10 सेकंदात पूर्ण करायसाठी 30 मीटर प्रति सेकंद त्याला ट्रॅव्हल करावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन. 0.9, 0.48 और 0.525 का महत्तम समवर्तक ज्ञात करें. 0.9, 0.48, 0.525. तर याला आपण पॉईंट गेला, आपण मध्ये 10 आले. पॉईंट गेला, आपण मध्ये 100 आले. पॉईंट गेला, आपण मध्ये 1 2 3 1 2 3 1 2 1. याला आपण काटावं लागेल आपल्याला. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तयार करावं लागतं त्याला. 12 चूक 48, 25 चूक 100. 5 1 5 5 0 5 5 25 5 2 10 0 0 21 40 9 आपण 10 12 आपण 25 21 आपण 40. हे याचा सिम्पलेस्ट फॉर्म झाला. तर याचा महत्तम समवर्त काढण्यासाठी आपल्याला वरच्याचा HCF घ्यावा लागते. महत्तम समवर्त या तिघाचा HCF येते 9 तर नाही येत. मग याचा HCF येईल 3, कारण 3 3 3 9 3 चूक 12 3 7 21 सगळ्या संख्येला कटायला लागलं. आणि खालच्याचा HCF घ्यावं लागते आपल्याला, HCF. तर 40 ते HCF येणार नाही, कारण 25 ने ती 25 दोन्ही 50 होते. 100 पण नाही येणार, कारण 40 न नाही हे जाणार, कटणार. तर आपण घेऊ शकतो 200. 40 पंचे 200, 25 8 200, 10 गुणिले 20 200. तर याचा आन्सर येणार 3 अपॉन 200. नेक्स्ट क्वेश्चन. किसी वस्तु पर 23% के लाभ और 9% की हानि के बीच का अंतर 928 रुपये है. यहाँ पर वस्तु का क्रय मूल्य क्या है? मानू आपण 100 रुपये घेऊ, मानायसाठी व्हॅल्यू आपण 100 रुपये घेऊ. 23% लाभ 123 रुपये आणि 9% हानी म्हणजे 91 रुपयात, 91 रुपयाची वस्तू. 23% लाभ आणि 9% हानी म्हणजे 91 रुपयाचं अंतर किती याचं? 9 आणि 23 32. 32 आपण युनिटमध्ये अंतर घेतलं. ऍक्च्युअल अंतर आहे 928 रुपये. 32 दुनी 64. 28 राहिला. 3 8 24 3 9 27 2 9 18 32 9 228 29 गुणा. तर आपल्याला क्रय मूल्याची व्हॅल्यू काढायला लावली. आपण क्रय मूल्य काय म्हणलं होतं? 100 रुपये. 100ला 29 न गुणा करायचा, 2900 रुपये. 2900 रुपये आपलं क्रय मूल्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 121 खिलाड़ियों की कबड्डी टीम का औसत वजन 71 किलोग्राम है. 121 खिलाड़ी टोटल, त्याचं औसत वजन 71 है. यदि प्रबंधक का वजन शामिल किया जाता है, प्रबंधक का वजन शामिल किया जाता है तो 1 किलोग्राम बढ़ जाता है. म्हणजे 122 लोक झाले आणि वजन 71चं 72 झालं म्हणते ते. तर आपल्याला याची कॅल्क्युलेशन करायसाठी आपण काय करणार? 121 म्हणजे 11 गुणिले 11. पहिले याला 11 गुणायचं. 11 गुण्यासाठी एक शॉर्ट ट्रिक असते. 1 दशांश तसे लिहायचे, 1 7 8 आणि 7 दशांश तसे लिहायचे. परत 11 गुणण्यासाठी 1 दशांश तसे लिहायचे, 1 8 9 8 7 15 हातचा आला 1 7 आणि 1 8 8 591. याला आपण 72 न 72 दुनी 144 हातची आली 14, 72 दुनी 144 आणि 14 158 हातची आली 15, 72 1 72 आणि 15 72 आणि 15 87. याच्यातून याच्यात वजा करायचं. 4तून 1 गेला 3, 18तून 9 गेले 9, 16तून 5 गेले 6तून 5 गेला 1. 193 त्या माणसाचं वजन आहे, प्रबंधकचं. 121 खिलाड्याचं औसत वजन 71 ग्रॅम होतं.
71 किलोग्रॅम. तिच्यात एक माणूस ॲड झाला, 122 झालं आणि वजन 1 किलो वाढलं. तर आपण 11 गुणिले 11 केलं. 11 आणि याला गुणलं शॉर्ट ट्रिक्समध्ये. 1 जशास तसं लिहिलं, 1 आणि 7 8, 7 जशास तसं लिहिलं. परत 11 गुणलं याला, 1 जशास तसं लिहिलं, 1 आणि 8 9, 7 8 15. एकच आपण डिजिट घेत असतो. 1 हातचा आला, 7 आणि 1 8. नेक्स्ट क्वेश्चन. एक किलोने का अंकित मूल्य 1800 रुपये था. बिक्री के दौरान 20% और 15% सिलसिलेवार 2 छूटे दी गई. किलोने का विक्रय मूल्य ज्ञात कीजिए. एखादी वस्तू आहे, दुकानदारानं एक वस्तू आणली 100 रुपयात आणि तिची अंकित मूल्य मांडली 150 रुपये. तर ती 1800 रुपये अंकित मूल्य मांडली त्यांना. 1000 रुपयाची वस्तू आणली असेल, कितीची आपल्याला नाही माहित. 1800 रुपये अंकित मूल्य मांडली त्यांना आणि तिच्यावर त्यांना सूट दिल्या. 20% सूट दिली म्हणजे 80 रुपयात विकली. 15% सूट दिली म्हणजे 85 रुपयात विकली. तर आपण कॅल्क्युलेशन करणार नाही याची. 85 मध्ये 17 पाची 85 येते, म्हणजे 17चा मल्टिपल असला पाहिजे. आणि 18 मध्ये 9चा मल्टिपल येते. तर आपण 9चा मल्टिपल चेक करू. 2 आणि 2 4 आणि 1 5 हे नाहीत. 9चा मल्टिपल चेक करण्यासाठी याचं डिजिटचा अंकाचा योग 9 आला पाहिजे. 2 2 4 5 5 नाही होऊ शकत. 4 2 6 2 8 9 हे होऊ शकते. 9 हे पण होऊ शकते. 3 2 5 आणि 1 6 हे नाही होऊ शकत. 17चा चेक करू आपण. 17 सकी 2 दर्श राहिले 10 नाही होत. 17 सकी 2 दर्श 17 सकी 2 दर्श 17 सती 19 राहिले 3 आणि 4 17 2 34 हे आन्सर होऊ शकते. 17 सकी 2 दर्श राहिले 15. 159 ला 17 गुणाकार होत नाही, कटत नाही. 3 पदों का योगफल 16,300 रुपये है. पहले और दूसरे पद के बीच का अनुपात 15:16 है. बर, 15:16. दूसरे और तीसरे पद का रेशियो 17:18 है. तर त्याने काय विचारलं आपल्याला, पहिले और अंतिम पद का बीच का अंतर. तर आपण पहिले आणि अंतिम पदचा बीच का अंतर काढू शकतो. त्याच्यासाठी एक शॉर्ट मेथड आहे, a/b × b/c. b/c कटतात, a/c राहते. तर आपण काय करू, 15/16 गुणिले 17/18. 3 पाची 15, 3 सका 18, 17 पाची 85, 16 सकी 96. ए आणि सीचं अंतर किती सांगितलं त्यानं, अंतर विचारले. तीनों का योगफल काढायला लावलं आपल्याला, त्याचं उत्तर काढावं लागेल. 17 गुणिले 15, 17 पाची 85, हातचे आले 8, 17 1 17 8 25. 17 सकी 2 दर्श हातचे आले 10, 17 1 17 10 27. 8 16 8 28 10, 128 12, 16 1 16 12 28. तिघायचं योगफल 2 आणि 2 4 आणि 2 6, 600, 720, 800, 810, 815. 600, 720, 800, 810, 815. 815ची व्हॅल्यू येईल 1163.000. आणि याचं अंतर काढायला लावलं आपल्याला. याचं अंतर आहे 11 युनिट. 11 युनिटची व्हॅल्यू काढायची. तर आपण डायरेक्ट इनडायरेक्ट 11चा मल्टिपल पाहणार. 11चा मल्टिपल कोणता आहे, 11ची व्हॅल्यू काढायसाठी 11 गुणिले के. 11 गुणिले कितीतरी संख्या येईल, मग 11चा मल्टिपल त्याच्यात राहणार. 11 ही संख्या कटत नाही, ही संख्या कटत नाही. 11 सकी 66. एकच संख्या 11 कटते. नेक्स्ट क्वेश्चन. 1700 मीटर लंबा एक ट्रक 124 किलोमीटर प्रति चाल से चल रहा है. 1700 मीटरचा ट्रक आहे, 124 किलोमीटर प्रति चालनं चालायला लागला आणि 94 किलोमीटर पर आवर की चाल से उसी दिशा में चलने वाली, त्या दिशामध्ये चालायला लागला. 1600 मीटर लंबी रेलगाड़ी, 1600 मीटर लंबी रेलगाड़ी 94 किलोमीटर पर आवर न चालायला लागला. तो रेलगाड़ी को पार करने में उसे कितने सेकंद लगेंगे. तर आपण स्पीड मायनस करत असतो 30 आणि डिस्टन्स ऍड करत असतो 3300. आपल्याला स्पीड टाइम काढायचा आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम काढायसाठी आपण डिस्टन्स लिहू अपॉन स्पीड. स्पीड काय 30 किलोमीटर पर आवर. तर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये उत्तर पाहिजे. तर 5/18 हे 18
वरी जाणार. 3 सक 18, 5 सक 30, 5 सक 30, 66 सकी 396, 6 6 36, 6 6 36, 366 36 396. नेक्स्ट क्वेश्चन. एक संख्या को 6519 से विभाजित करने पर शेषफल 97 आता है. 6519 से विभाजित करने पर 97 आता है. तो उसी संख्या को 6519लाच 53 विभाजित केल्यावर काय येते. तर आपले शॉर्ट ट्रिक आहे, डायरेक्ट याचं मायनस करायचं. 97 मायनस 53 44. नेक्स्ट क्वेश्चन. कोई दुकानदार 1350 के मूल्य में 15 दर्जन पेन खरीदता है और उन्हें 495 प्रति 5 दर्जन पेन के मूल्य में बेचता है. उसका प्रतिशत लाभ या प्रतिशत हानि ज्ञात कीजिए. 1350 के मूल्य में 15 दर्जन पेन खरीदता है. 1350 रुपयात 15 डझन पेन खरीदली. 15 डझन एका डझनात 12 असतात आणि 495 रुपयात 5 डझन निघले. एका डझनमध्ये 12 असतात. 12 कटले, 5 त्रिक 15, 3 चूक 12, 3 5 15. 450 रुपयात विकत घेतले आणि 495 रुपयात विकले. 45 रुपये लाभ झाला. 45 रुपये लाभ 450 वर. 450 45% 10% लाभ असते. 10% लाभ. आपण याला सोडूया. 1031 रूट मायनस रूट 61 मायनस रूट 138 प्लस रूट 36. रूट 36 ची व्हॅल्यू ती 6 प्लस 138 144. 144 चा स्क्वेअर रूट 12 61 मायनस 12 49 चा रूट 7 नाही 61 मायनस 12 49 चा रूट 7 राहिले. याच्यातून कटले 1024 राहिले. 1024 चा रूट होते 32 चा स्क्वेअर 1024. 6 138 प्लस 6 144 144 12 चा रूट आहे. 61 मायनस 12 49 चा रूट 7 होते. 1031 मायनस 7 1024 होते. 32 चा स्क्वेअर 1024 येते. एक निश्चित राशि पर साधारण ब्याज प्रति वर्ष 6% की दर से 10 महीने के लिए 400 रुपये व्याज दर है. व्याज आहे. मूळ राशी ज्ञात कीजिए. 400 रुपये व्याज आला आपल्याला. 6% व्याज दरानं 10 महिन्याचा. महिन्याचा हिशोब लावला तर मग खाली आपण मध्ये 12 घ्यावं लागते आपल्याला. वर्षाचा असल्यावर 12 लिहायचं काम नाही. हे 12 गेले वरी. 10 गेले. 6 दुनी 12, 400 दुनी 800, 800 आणि 1 शून्य 8000. उत्तर आलं. 400 रुपये व्याज 10 महिन्याचं. 10 आपण 12 6% व्याज दरानं 12 वरी गेले. चला मित्रांनो, मॅथचे क्वेश्चन संपलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स.